केटी वन मोर थिंग, रॉ मटेरियलसाठी लागणारी सगळी प्रोसेस आत्ताच कंप्लीट करून घ्या. आणि यावेळी स्टॉक थोडा जास्त मागवून घ्या. असं व्हायला नको की स्टॉक कमी पडलाय म्हणून आपलं प्रोडक्शन थांबलंय. ओके ओके. बोलू का जाऊन सरांची? पण चिडले तर चालतं, जे होईल ते होईल. सर मला बोलायचंय तुमच्याशी. नॉट नाव. ओ सर, सर माझं ऐकून तरी घ्या. तुम्ही असं काय करताय? सर मी स्टॉक मागवलाय. गुड. आणि ऐका, हां. नवीन डीलचे सगळे डिटेल्स मी तुम्हाला लवकरच शेअर करतोय. आपल्याला दिस टाइम मॅनपॉवर थोडी जास्त लागणार आहे, कारण सगळे टार्गेट्स आपल्याला वेळेच्या आत अचीव करायचे, लक्षात ठेवा. ओके सर, डेफिनेटली आपण प्रयत्न करू. प्रयत्न नाही करायचा आहे केटी. मला या डीलच्या सगळ्या डिलिव्हरीज ऑन टाइम डिलिव्हर करायचे विदाउट एनी फेलियर. ओके सर, कीप दॅट इन माइंड. ओके सर. ओ सर, सर ऐका तर, मला फक्त 1 मिनिट लागेल सर तुमचं. तुला कळतंय का ग, मी इथे काहीतरी कामात आहे. तुझी बडबड ऐकायला नाही आलोय मी इथे. अहो सर, मला दिसतंय तुम्ही कामात आहात, पण मी सुद्धा कामाचंच बोलायला आले तुमच्याशी. हे बघा, मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. मला फक्त 1 मिनिट पाहिजे सर, फक्त 1 मिनिट तुमचा. ओके. मिस लीडर, यू हॅव ओनली 60 सेकंड्स. हे बघा सर, तुम्ही असं कामगारांकडून 18 तास काम करून नाही घेऊ शकत सर तुम्ही. अहो सर, ते माणसं आहेत, मशीन नाही आहेत. आणि मशीन पण 18 तास काम करून बंद पडते सर. अहो ही तर माणसं आहेत, तुम्ही विचार कर. 40 सेकंड्स. अहो सर, हा निर्णय कामगारांमध्ये कोणालाच मान्य नाही. अहो अशी 18 तासाची शिफ्ट असते का सर कुठे? कामगारांच्या तब्येतीचं काय? ते कुटुंबाला कधी वेळ देणार सर? सर तुम्ही विचार करा या निर्णयाचा. 10 सेकंड्स. हो, 18 तास काम करायला नाही जमणार सर. तुम्ही विचार करा. टाइम अप. सगळ्यांनी इथे लक्ष द्या. याला कोणाला 18 तास काम करायचा प्रॉब्लेम असेल त्यांनी आपले हात वर करा. ठीक आहे, तुम्ही सगळे माझ्या मागे या. चला चला बघू तरी सर काय म्हणतात. चला लवकर. कमला का साहेब कुठे घेऊन गेले सगळ्यांना? तर का नाही. नक्की कुठे घेऊन चाललेत सर? ज्यांना काम करायचं नसेल, फॅक्टरीचे नियम माहीत नसतील, त्यांनी आत्ताच घरी निघायचं. त्यांनी आत्ताच घरी निघायचं. त्यांनी आत्ताच घरी निघायचं. त्यांनी आत्ताच घरी निघायचं. आम्ही आमचं म्हणणं मांडल्याशिवाय कुठेच जाणार नाही सर. तुला 1 मिनिट दिला होता. तुझं म्हणणं मांडून झालंय. आता इथे एकतर मी सांगेन ते करायचं, नाही तर निघायचं. हा कुठला नियम आहे सर तुमचा? म्हणजे जर आम्हाला तुमचा कुठला नियम मान्य नसेल, आम्ही त्याच्या विरोधात आवाज उठवला, तुम्हाला त्याचा जाब विचारला, तर तुम्ही आम्हाला सरळ घरी पाठवणार का? हो, कारण आता इथे मी सांगणार तेच होणार. हे कायद्यानं चुकीचं आहे सर. यासाठी आम्ही कोर्टात जाऊ. तुमच्यावर केस होऊ शकते. तू केस करणार माझ्या? कुठे? डिस्ट्रिक्ट कोर्ट, हायकोर्ट की सुप्रीम कोर्ट? तू ना आधी तुझी अर्धवट डिग्री कंप्लीट कर,
आणि मग मला शहाणपणा शिकव. तुमच्या या अशा पोकळ धमक्यांना मी नाही घाबरत. इंद्रजित महाडिक त्याचे नियम पाळतो आणि ज्यांना त्याचे नियम मान्य नसतील त्यांना त्यांची वाट दाखवतो. So just get out from here. Just get out from here. Just get out from here. दानी कोर्टाचं कशाला काय बोललीस? तुला माहित आहे ना इंद्रा सर कसं आहे ती. अगं मनात आणलं तर समध्यांच्या रोकऱ्या घालावतेली. अरे पण आणि तुझ्या पाठीमा काय कमी अडचण येते वय हे आणखीन वाढवून ठेवतीस. हे काय दागिने, हे दागिने तुम्ही सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून तुमच्याकडे ठेवा. मी बिगमीचे सगळे पैसे जेव्हा परत करेन ना तेव्हा मी हे दागिने घेऊन जाईन. अगं 19,750 तरी इथंच झालं. एवढं तर पगार बी नाही तुला भावा. सगळा खर्च इथंच केल्यावर घर खर्चाला काय देणार आहे तू? तुझा टाइम लय खराब चाललाय. अगं राणी नको जास्त ताणून घ्यायला, करूया आपल्याला जमल तसं. होय बरोबर आहे. आणि तसं बी माझी नोकरी गेली तर या वयात मी दुसरी नोकरी कुठं हुडकू? भावा काय करायचं आता? चला लागू कामाला. काय झालं? आली का अक्कल ठिकाणावर? जा आपापल्या कामाला लागा. आणि हो, हा जो काही इथे टाइमपास केलेत ना आता त्याचे पैसे आजच्या पगारातनं कट होणार आहेत, हे लक्षात घ्या. आणि असा शहाणपणा मला परत शिकवायचा प्रयत्न जरी केलात ना तर तो गेट दिसतोय ना त्याच्या आजूबाजूलाही उभं राहू देणार नाही मी तुम्हाला. आणि आणखीन एक गोष्ट, मला वर्किंग आवर्स मध्ये बिलकुल डिस्टर्बन्स नको आहे. तो इथून पुढे लक्षात ठेवा, कोणीही काम करत असताना मोबाईल वापरणार नाही. चला आपापल्या कामाला लागा. भाऊजी पाणी देऊ तुम्हाला? उर्मिला काय हे बॅगा वगैरे घेऊन काय कुठे? काय मस्त मूवी होती यार. कोणी सुचवली होती? वहिनी बॅग घेऊन कुठे निघालात तुम्ही? मी आणि विक्रांत हे घर सोडून जातोय. काय म्हणालीस? आई, मी आणि विक्रांत हे घर सोडून जातोय. आम्ही बाहेर कुठेही राहू, पण उगाच आमच्यामुळे तुम्हाला त्रास नको. हे सगळं का करतेस तू उर्मिला? आई, मला या घराचा तुमचा आनंद हिरावून नाही घ्यायचा आहे. आमच्यामुळे तुम्हाला जरा जरी त्रास झाला ना तर ते आम्हाला नाही बघवलं जाणार. त्यामुळे आम्ही हे घर सोडून जाण्याचा निर्णय घेतलाय. उर्मिला असं काय झालंय की तू एवढ्या टोकाचा निर्णय घेतेस? अयो, इंदिरा भाऊजी काल काय बोलले ते विसरलात का तुम्ही? तुम्ही विसरला असाल, पण प्रयत्न करूनही मला विसरता येत नाही. आमच्यामुळे तुमच्यामध्ये आणि आबांमध्ये गैरसमज निर्माण होतात असं वाटतंय त्यांना. असाच त्यांचा राग वाढत गेला ना तर ते नंतर आम्हाला विनाकारण दोष देतील. त्यांच्यामध्ये आणि आबांमध्ये नात्याची दरी आणखीन वाढेल. तेच नकोय मला. म्हणून इथून जाण्याचा निर्णय घेतलाय आम्ही. उर्मिला, इंद्रा रागाच्या भरात बोलून गेला मान्य आहे मला, पण त्याचं इतकं बाऊ करण्याची काहीच गरज नाहीये.
आणि लगेच त्याला आरोपीच्या पिंजऱ्यात टाकण्याची तर अजिबातच नाही. उर्मिला, तुझं हे वागणं जरा आतीताईपणाचं होत आहे बरं का आता. बोला आता तुम्ही पण मलाच बोला. आश्रित असल्यासारखं वाटतं मला या घरामध्ये. मला काय माहित होतं लग्नाआधी की माझ्या नवऱ्याला या घरामध्ये काडीचीही किंमत नाहीये. तरी पण मी एका शब्दानेही काही बोलले नाही आहे. या घरासाठी, या घरातल्या माणसांसाठी काय काय नाही केलं सांगा ना मला तुम्ही. कधीतरी तुम्हाला एका शब्दाने उलटून बोलली आहे मी? नाही ना. तरी पण इंदिरा भाऊजींच्या मनामध्ये आमच्याविषयी एवढा राग काय आहे? का वागतात ते आमच्यावर असं? त्यांना म्हणावं आम्हाला अशी वागणूक देण्यापेक्षा या घरातूनच हाकलून द्या ना. उर्मिला, उर्मिला, तू आता आळीचा आजगर करतेस. थांबव आता. मी तुझ्यासमोरनं हात जोडते. हवं तर तुझ्या पाया पडते बाई. पण हा सगळा तमाशा थांबव ग आता. ए बघ, ती उचल बॅग आणि चल तुझ्या रूममध्ये. आता मी इथे नाही थांबू शकत. माझा आणि विक्रांतचा निर्णय झालाय. आम्ही हे घर सोडून जातोय. मग माझाही निर्णय झालाय. हे घर सोडून तू कुठेही जाणार नाहीयेस. मला इतरांचं माहित नाही, पण मला तुझा जराही त्रास होत नाही. तेव्हा जर तुला माझा जरा जरी आदर असेल तर तू हे घर सोडणार नाहीस. माझा मान ठेवशील. आणि हो, जर हे घर तू सोडलंस तर पुन्हा या घरात तुला प्रवेश मिळणार नाही. मालती आई, तुमचं माझ्यावर खूप प्रेम आहे हे माहिती आहे मला. या घरात कायम पाठराखण करत आलात तुम्ही माझी. पण तुम्हाला जो काही त्रास होतोय ना, खरंच मला नाही बघवत आहे. म्हणून हा निर्णय. पण आता तुम्ही मला अडवलंय. आता या घरातून माझा पाय कसा बाहेर निघेल बरं? नाही तर खरंच खरंच इच्छा नाहीये माझी या घरामध्ये राहायची. खरं तर ह्या अशा वागण्यामुळे मला खूप त्रास होतो आई. तुझ्या वागण्याचा सगळ्यांना त्रास होतो, त्याचं काय उर्मिला? मालती, भाऊजी, उर्मिला होडबुद्धी येतो. रागाच्या भरात बोलून गेल्या. मी तिच्या वतीने तुमच्या दोघांचे पण हात जोडून माफी मागते. अजित, तिची बॅग घे आणि तिच्या रूममध्ये ठेवून दे. तूही जाग. बहिणी, आपणही किचनमध्ये जाऊयात. मला त्या फडतूस मुलीची माफी मागायला लावली ना. आता एवढा तर त्रास दिलाच पाहिजे या म्हाताऱ्याला. भाऊ, कितलं साहेब कुठे आहेत? मला सांग, अशी कामाच्याच वेळेला तुझी माणसं दांडी का मारतात रे? हा, एक तर 2-3 मजूर आज तुझ्या कामावर कमी आहेत. अशाने काम होणार आहे का हे? साहेब, जरा बोलायचं होतं. तुम्ही थांबाव जरा. हे बघ, तू मला कारण देऊ नकोस. हा, मला माणसं पाहिजेत. हे काम जर पूर्ण झाले नाही ना तर तो मालक माझ्या बोकांडीवर बसल. तू आणि तुझी माणसं काम कमी आणि दांडी मारण्यात पटाईत. साहेब, काय आहे तुझं? ते पेपरमध्ये जाहिरात बघितली होती. तुम्हाला देखरेखी करता माणूस पाहिजे ना. हा, ठेवली ती माणसं. जावा तुम्ही. आणि हे बघ, मला कारण द्यायची नाहीत. मला माणसं पाहिजेत. आणि तू पण जा, कामाला लाग. साहेब, अहो काय होत असेल तर अहो सगळं करतो. लय गरज आहे कामाची. माझ्याकडे मजूर कमी आहेत. मजुरीचं काम करणार आहेस का? हे बघ, हे असं आहे, कष्टाचं काम आहे. मधूनच सोडता येणार नाही. आणि जर का मला काम आवडलं तरच तुला मजुरी दिली जाईल. जमणार आहे का? तुझ्या सगळ्या टेन्शनचं उत्तर आहे यात. हे दागिनेच बघा आता तुला संकटातून बाहेर काढतात.
होय जमल, नाही म्हणजे जमावंच लागल. अहो दुसरा पर्यायच नाही माझ्याकडं. हा तर मग लाग कामाला. होय होय. हा एवढा काम करून कटाळा आलाय आता. माझं तर रगात सगळं अंग दुखायला लागलंय. अरे 18 तास पूर्ण व्हायला अजून 8 तास बाकी आहेत. कसं होणार काय समजना झालंय. राणे, मला काय वाटतंय, सकाळी त्या कारल्यानं आपल्याला गेटच्या बाहेर काढलं होतं ना, आपण तवाच घर गाठायला पाहिजे होतं. त्याने काय झालं असतं? आणि एवढं काम तरी नसतं ना करावं लागलं. अरे गोट्या, आज काम नसतं करावं लागलं, पण उद्याचं काय? अरे आपल्या सगळ्यांचेच हात दगडाखाली आहेत म्हणून हे काम करावं लागतं आपल्याला. आणि तुला सांगू का, तू सकाळी गेटच्या आतमधनं आणली का नाही, ती बघून मी हँगच झालो. दुसरा काय पर्याय होता माझ्याकडे? अरे आता घरची एवढी सगळी जबाबदारी आहे, एवढं कर्ज फेडायचंय मला. आणि तुला खरं सांगू का, मी बुवांसाठी परत आले. अरे माझी जर नोकरी गेली तर बुवा काम शोधत बसतील. अरे मग ते पडेल ते काम करतील, आणि या वयात त्यांना त्रास झालेला मला सहन नाही होणार. म्हणून मी ठरवलं की मला किती पण त्रास झाला ना तरी मी सहन करेन. मला बुवांना जगातलं सगळं सुख द्यायचंय. त्यांनी आयुष्यभर खूप कष्ट केलेत आमच्यासाठी, पण आता मला त्यांना आरामाचं आयुष्य जगताना बघायचंय. त्यांना एकदम असं राजासारखं बसून आमच्याकडून सेवा करून घेताना बघायचंय. त्यांनी आता फक्त आराम करायचा, कुठलंच काम करायचं नाही. जगण्याचा आनंद घ्यायचा त्यांनी आता. आणि हे सगळं जर बुवांसाठी करायचं असेल ना तर मला नोकरी सोडून चालणार नाही. आता 18 काय 24 तास पण जर काम करायला लावलं ना तरी मला करावंच लागेल गोट्या. राणे, तू करशील, या सगळ्यांचं काय? ते माधव जातं बघ, बीपीचा त्रास आहे त्यांना. 8 तास जरी काम केलं ना तरी दमायला होतं त्यांना. ते कुठनं 18 तास काम करणार आहेत? त्या ताई बघ आताच मोठ्या आजारपणातनं उठून आल्यात. अजून जरा जरी त्यांना जास्त काम केलं ना डायरेक्ट वर जातील. हे मागचे काका, सगळं घर त्यांच्यावर आहे. ते घरीच नाही गेले तर कसं होणार? राणे, कसं काम करणार आहेत हे सगळे 18 तास? तुझं सगळं बरोबर आहे गोट्या, पण करशील काय? अरे अरे आपल्या सगळ्यांनाच कुठल्या ना कुठल्या अडचणीनं हातबल करून ठेवले. आता परिस्थितीला सरण जाण्याशिवाय आपल्याकडे कुठलाच पर्याय नाही. अरे हे असं 18 तास काम करून घेणं चुकीचंच आहे, पण आपण काय करू शकतो? आपल्या सगळ्यांचाच नाईलाज आहे. अरे आपल्याला जर नोकरी वाचवायची असेल तर हे काम करावंच लागेल. यात जर का खाल्लं नाही ना तर माझा जीव इथेच जाईल. काय समजतो काय हा इंद्रा स्वतःला? यार जे काय नियम लावायचे ते कामगारांना लाव ना. मूर्ख कुठला. मी ना उर्मिलालाच फोन करून डबा मागवतो. हा बोल विक्रांत. हिच्या बोलायला ताकद नाही उर्मिला. का? काय झालंय? आणि अजून घरी का आला नाहीयेस तू? सांगतो सांगतो सगळं सांगतो. तू आत्ता आधी माझ्यासाठी डबा घेऊन ये फॅक्टरीमध्ये.
का मी काय येऊ फॅक्टरीमध्ये? तू घरी आहे ना, किंवा बाहेर जायचं असेल जेवण करायला तर तसं सांग. मी छान रेडी होते, आपण 5 स्टार हॉटेलमध्ये जाऊयात. अगं बाई, त्या मूर्ख इंद्राने 18 तास काम करायचा फतवा काढला फॅक्टरीमध्ये, त्यामुळे मला इथून निघताच येणार नाही. त्याच्यामुळे ना बाहेर काय घरी जेवायला येता येणार नाही. सो प्लीज तू आत्ता डबा घेऊन ये. काय 18 तास? एवढ्या वेळ कोण काम करतं? तुम्ही कामगारांना लावा ना कामाला आणि दोघे जण घरी या. एवढी अक्कल जर का त्या इंद्राला असते ना तर सगळं सोपं झालं असतं. बरं चल ते जाऊ दे, तू आता डबा घेऊन ये प्लीज. हो हो मी येते डबा घेऊन. लगेच ये. बाय. आता मलाच जावं लागेल. मालती, तुम्हाला माझा राग तर नाही आलाय ना? नाही म्हणजे मी जे काही वागले तसं वागायला नको होतं, पण मी तरी काय करणार, माझंच मन मला खात होतं. उर्मिला, तो विषय आता संपलाय, आता त्यावर चर्चा नको. आई कोणाची वाट पाहताय का? इंद्राची. अजून आला नाहीये. नाही, ते येणार पण नाहीयेत. नाही म्हणजे ते रात्रभर फॅक्टरीतच थांबणार आहेत. का? विक्रांतचा आत्ताच फोन आला होता मला. त्यानंच सांगितलं इंद्रा भाऊजी 18 तास फॅक्टरीमध्ये काम करणार आहेत. सगळ्या वर्कर्स बरोबर विक्रांत पण तिथे थांबलाय. नक्कीच काहीतरी महत्वाची ऑर्डर आली असणार. इंद्रा पण ना कळवायला नको काय यांनी. असो. आई पण कामाबरोबर खाणं पिणं पण तितकंच महत्वाचं आहे ना. तिकडे फॅक्टरीमध्ये सगळे कामात गुंतले, कोणाचंही खाण्यापिण्याकडे लक्ष नाही. आणि इंद्रा भाऊजींचं तर काय, एकदा कामात गुंतले की खाण्यापिण्याकडे त्यांचं लक्षच नसतं. आता एवढं काम करायचंय म्हटल्यावर खाण्यापिण्याकडेही लक्ष द्यायला हवं ना. त्यांनी खाल्लंच नाही तर आजारी पडतील ना ते. आणि ते आजारी पडले की तुम्ही किती अस्वस्थ होता हे बघितले. पण काय करायचं, इंद्रा असाच आहे. पण तू काळजी करू नकोस, मी त्याला फोन करून सांगते आठवणीने खाऊन घे म्हणून. आई, तुम्ही त्यांना फोन केला की त्यांचं उत्तर काय असणार आहे? हो खाऊन घेतो. पण त्यांनी खाल्लं की नाही याची काय खात्री? त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही स्वतः त्यांना डबा घेऊन फॅक्टरीत जा. निदान तुमच्या प्रेमाच्या धाकानं तरी खातील. तुझं म्हणणंही बरोबर आहे. इंद्रा खाईलच याची काही गॅरंटी नाही. लहानपणापासून अगदी असाच येतो. खाण्यापिण्याकडे त्या मुलाचं कधी लक्षच नाही आहे. मला एक दिवस असं आठवत नाही की त्यांनी माझ्याकडे हट्ट केलं की आई मला भूक लागली म्हणून. मला त्याला आठवण करून द्यायला लागायची की अरे इंद्रा जेवायची वेळ झाली आहे, आता जेवून घे. पण हा आधी अभ्यास आणि आता काम, मला त्याला भरवायला लागायचं. पण आता मोठं झालंय ना आणि आता कामही वाढलंय, त्यामुळे आईला द्यायला वेळ कुठे आहे? आई, ते जरी मोठे झाले असतील ना तरी तुमचं प्रेम त्यांच्यावर अजून तसंच आहे. तुम्ही आजही त्यांना फॅक्टरीमध्ये जाऊन भरवू शकता. मी काय म्हणते, आपण दोघीजणी फॅक्टरीमध्ये डबा घेऊन जाऊयात. हो, मी लगेच त्याचा डबा भरते. आयो तुम्ही कशाला, मी डबा भरते. जा तुम्ही आवरून घ्या. बरं. वहिनी, तुम्हाला आबा दिसले का? हो, आत्ताच बाहेर गेलेत ते. ठीक आहे. अश्विनीताई, आबा आले की त्यांना सांगा मालती आई आणि मी दोघीजणी इंद्रा भाऊजींना डबा घेऊन फॅक्टरीमध्ये गेलोत. देवा, आता तोच या अडचणीतून काहीतरी वाट दाखव.